जय शिवराय मित्रांनो, आपण आता सातारा जिल्ह्यातील किल्ले सज्जनगडावरती आलेलो आहोत। श्रीयश क्लासेस कोथरूड या ठिकाणावरून आलेले आमचे हे विद्यार्थी इयत्ता 7वी 8वी आणि 9वी चे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर 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 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचा विजय। ए चला लाईन मध्ये पटपट पटपट। प्रवेशद्वाराच्या पुढे गेलो, थांबा। आता आपण कोणत्या किल्ल्यावर आलेलो आहोत? सज्जनगड। सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावरती आहोत आपण। किल्ले सज्जनगडाचं वैशिष्ट्य आहे, या किल्ल्यावरती समर्थ रामदास स्वामी यांचं समाधी स्थळ आहे। आता आपण दोन दरवाजातून वरती आलोय। पहिल्या दरवाजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आणि दुसरा जो दरवाजा आहे तो समर्थ रामदास स्वामी यांच्या नावाने आहे। दुसऱ्या दरवाजाने आपण आतमध्ये आल्यानंतर तुमचं लक्ष गेलं का नाही माहित नाही, दोन साईडला दोन मोठ्या खोल्यासारखं दिसतंय। हा, त्याला पहारेकरी जे राहायची जागा असायची ती जागा आहे। प्रवेशद्वारावरती पहारेकरी जे असायचे आदली बदली करण्यासाठी, त्यांना विश्रांतीसाठीची जागा, त्याला देवड्या म्हणलं जातं। आता आपण ज्या ठिकाणी आहोत हे घोड्यांना पाणी पाजण्याचं तळ आहे, त्याला घोडाळे असं नाव आहे। पुढच्या बाजूला नंतर देवीचं मंदिर आहे, अंगराई देवी, तिथे जाणार आहोत आपण। आता अगोदर आपण समर्थ रामदास स्वामींचं समाधी स्थळ पाहणार, त्याच्या आजूबाजूचा परिसर पाहणार, पुढच्या बुरुजाकडे तटबंदीकडे जाऊन शेवटी समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेली हनुमानांची मूर्ती आहे पुढच्या टोकाला, तिकडे जाणार आणि नंतर शेवटी मंदिराकडे येणार आहोत। ज्यावेळी आपण हनुमान मंदिराकडे जाऊ त्यावेळी तिथं तुमच्यापैकी कोणी जर स्वइच्छेने तयारी करून आला असेल, पोवाडा म्हणणं, गाणं म्हणणं, तर ते तिथं आपण घेऊया। ओके, तर आता जसे ज्या पद्धतीने आलोय त्याच पद्धतीने चला। वरती गेल्यानंतर पण आपला ग्रुप सोडून दुसरीकडे जायचं नाही। चला या। आपला
चला बाळा बाहेर. चला त्यांच्या मागे चला. पुन्हा एकदा जय शिवराय. आपण किल्ले सज्जनगडावरती आहोत. सातारा जिल्ह्यातील किल्ले सज्जनगड. सज्जनगड याला पुरातन काळामध्ये वेगवेगळी नावं होती. त्यातला एक परळीचा किल्ला हे एक नाव आहे. किल्ल्याची बांधणी 11व्या शतकात शिलाहार राजा भोज यांच्यातर्फे करण्यात आली. ज्यावेळी हा किल्ला बांधला गेला सज्जनगड, त्याच वेळच्या कालखंडामध्ये जवळच असलेला किल्ले अजिंक्यतारा त्याची बांधणी शिलाहार राजा भोज यांच्यातर्फे करण्यात आली. 2 एप्रिल 1673 या कालखंडापर्यंत हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता आणि 2 एप्रिल 1673 रोजी किल्ले अजिंक्यतारा, त्यानंतर किल्ले सज्जनगड, चंदनवंदन हे किल्ले स्वराज्यात जिंकून घेतलेले आहे. त्यानंतर समर्थ रामदास स्वामींना वास्तव्य करण्यास महाराजांनी विनंती केली आणि त्यानंतर रामदास स्वामी या किल्ल्यावरती वास्तव्यास आले. आता जे आपण दर्शन घेतलंय धागाचा मारुती म्हणतात, त्याही मंदिरातील हनुमान मूर्तीची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांच्या हस्ते झालेली आहे. आता जे आपण मंदिर पाहिलं त्या मंदिरात वरच्या गाभाऱ्यात श्री रामांची मूर्ती जी आहे त्या मंदिराची मूर्तीची स्थापना 18 जानेवारी 1682 या दिवशी समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेली आहे. आणि मूर्तीची स्थापना झाल्यानंतर 4 दिवसानंतर 22 जानेवारी या दिवशी जिथं आता आपण खाली गेलो होतो तळघरात समाधी स्थळ आहे समर्थ रामदास स्वामींचं, त्या समाधी त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांनी घेतलेली आहे. त्यानंतर किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये स्वराज्यात होता, नंतर मुघलांच्या ताब्यात गेला आणि 1709 मध्ये पुन्हा किल्ले सज्जनगड हा शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्यात आणला आणि तिथून पुढे स्वराज्यातच होता. 1818 पर्यंत किल्ला स्वराज्यात होता आणि 1818 नंतर किल्ले सज्जनगड हा इंग्रजांच्या ताब्यात गेला. तर किल्ल्याविषयी थोडक्यात ही ऐतिहासिक माहिती आहे. आजच्या ट्रिपला आपल्याकडे टोटल 7वी 8वी आणि 9वीचे मिळून 52 विद्यार्थी आलेले आहेत. 52 विद्यार्थ्यांपैकी या ठिकाणी 15 विद्यार्थी असे आहेत, हे 15 विद्यार्थी असे आहेत की जे मम्मी पप्पांबरोबर किल्ल्यावरती गेलेले आहेत. पण 37 विद्यार्थी असे आहेत की जे क्लासच्या ट्रिपमुळे गड किल्ला पाहतात किंवा याच्या अगोदर पाहिलाय. असे किती विद्यार्थी आहे तुम्ही? आणि आपल्या ट्रिपचा उद्देशच तो आहे की क्लासच्या मुलांना जास्तीत जास्त मुलांना गड किल्ल्यांची सफर करता यावी आणि तो उद्देश इथं साध्य होतोय, सार्थकी लागतोय. तुमचं सर्वांचं अभिनंदन. माझे नाव विनायक अरुण गायकवाड. ओम नमो श्री जगदंबे. ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझा अंबे डफावर थापतून तुन्यातान, डफावर थापतून तुन्यातान. शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण. शिव प्रभूचे गात गुणगान जी जी जी. शिव प्रभूचे गात गुणगान जी जी जी. शिव प्रभूचे गात गुणगान जी 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 जी. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम. महाराजांची कीर्ती बेफाम. भला भल्यांना फुटलाय घाम, याला कोण घालीये सना, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला ग पगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला
हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं फजल खान. नाव त्याचं फजल खान. जिता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून. शिवबाला टाकतो चिरडून. मरहब्बा माशाल्लाह कौतुक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड दळ पाय दळ. हे त्याचं घोड दळ पाय दळ. फौजा फाटलई बक्कळ. अंगी 10 हत्तीचं बळ. पाहणारा कापे चळचळ. वाटेत येईल त्याला ठेचीत चिडीत खानाची सेना निघाली. गावा लुटली. देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. पण मासाहेब काय म्हणाल्या. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतर. असं भ्याडपणे पळून जाणं हे मराठी मुलखास शोभत नाही. अशा वाघिणीचा तो छावा. अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गनिमी कावा. भेटीचा धाडलाच सांगावा. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाणीव शक्तीची. शिवाजी राजांच्या करामतीची. शिवाजी राजांच्या करामतीची. करील काही कल्पना युक्तीची. रजी जी जी करील काही कल्पना युक्तीची. रजी जी जी करील काही कल्पना युक्तीची. रजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी राजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारिला. भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियान्याला. अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला. खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला. राजांना पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी आओ. हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारितो हसरी. खान हाक मारितो हसरी. रोखून नजार गहिरी. जिरह जिरह जी 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 जिरह जिरह रजी जी जी जिरह जिरह जी 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 जी. खानानं राजांना आलिंगन दिलं. आणि दगा केला. खानादाभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला. चिलखतवतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान येडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिछवाडा कलला. वाघनखाचा मारा केला. टराटरा फाडलं पोटाला. हे आला खानाचा कोथळा बाहेर. आला जी 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 बाहेर. आला जी 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 बाहेर. आला जी 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 जी. आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान वेष्टित शस्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता यांचा विजय असो. हर हर महादेव. तिला नाही घालायची.
मागून ये. या पटपट.